सरकारला असं वाटतंय की मराठी मोठे नाही होऊ द्यायचे, मराठ्यावर अन्याय करायचा. बावनकुळ्याच्या माध्यमातून मराठ्यावर अन्याय सुरू आहे. ते बावनकुळ्याचा काहीच गरज नाही, त्याचं आमचं काहीच नाही. का मीडियाच्या बांधवाने बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मी म्हणायचो बावनकुळे साहेब चांगला आहे, सांगितलेले काम शेतकऱ्याची हे ते करायचं. याला काय आवत असं सुचली असली, घेणं नाही देणं नाही. प्रचंड नारळ फोडीत असं सध्या भुजबळ. बरं झालं हे त्याच्या गळ्यातलं पुढे गुतलं म्हणून. भुजबळ सगळ्यात जास्त खुश असणार आहे. प्रत्येक देवाला नारळ फोडत असेल, त्र्यंबकेश्वरला, याला त्याला, काली आईला, सगळ्याला. खरंच बाबा नाही तर त्याला सुद्धा फोड असतं ते. हे रिअल आहे. याला काय आवत असं सुचली. मराठा समाज बी याच्यावर नाराज नव्हता, काहीच गरज नसता. काय करणार ते एकटं मरमर करू. आता तिकडून मरमर कोण करतय, लाडभाऊ मरमर करते. इकडून उदय सामंत साहेब, शंभूराजे साहेब करते. ते काय म्हणतात ना, आडतच नाही औरतकडून देणारा देवाच द्या नाही. काय करणार आहेत ते तरी. आम्ही कधी त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली, पण शिंदे साहेबाला, उदय सामंत साहेबाला ही गोष्ट कळायला पाहिजे की आपल्या मंत्र्यांनी चूक केली ती आपण दुरुस्त केली पाहिजे. मराठ्याचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे, तो जर तुटला ना, पुरं त्यांचा पक्षच उघड्यावर पडतो, पुरा पक्ष. अजितदादाचं जे म्हणतायत ना, हे बघा, दादा दादा होते आणि हयात नसणाऱ्या माणसांबद्दल नाही बोललं पाहिजे. काय असतं, आज त्यांचं कुटुंब बी समजा दुःखातून जात. आज आपण त्यांना साथ दिली पाहिजे, बळ दिलं पाहिजे, शब्दाचा त्यांना धीर दिला पाहिजे. आज त्या माणसाने कधी खोडी पण नाही केली आरक्षण, कधीच नाही, कधीच खोडी नाही केली. त्यामुळं आपलं कर्तव्य आपण पार पाडतो. दादाच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला शब्दाचा होईना आपण बळ दिलं पाहिजे, ते मराठा समाज करतो. सुद्धा विचार करावा लागेल. मराठ्याचं वाटोळ करून विचार करतो का तू? त्यांच्याबद्दल विचार करू नको, तुला कोण म्हणलं? मराठ्यांचा वाटोळ करून तू त्यांचं चांगलं करणार का? तो इतकं नालायक माणूस पहिल्यांदा बघितलं हो देशात असं मंत्री नसत. आपण संविधानाच्या पदावर बसलोय, आपल्याला दुसऱ्याच्या लेकरा बाळांचा आयुष्य उद्ध्वस्त करायचे राईट नाहीये. कोणत्या चौकटीत वागायचं तुम्ही? चौकट आम्हाला कशा शिकत? मग ज्यांनी चौकटीत वागायचंय कायद्याच्या, त्याने त्याच्यासाठी मग आम्ही ते वागलं पाहिजे. तू जर पत्र काढतो प्रमाणपत्र रद्द करा, फडणवीस साहेबांनी उत्तर द्या ना, का त्याने रद्द केले? तुमचे चूक तुम्ही सुधारा. तसे मराठा समाज हे तरी एकजूट आहे, ऐकणारच नाहीये. मग संभ्रम निर्माण करतोय तो का बघा असा एक कटराचा. मग संभ्रम काय रचायचा? 4 प्रमाणपत्र रद्द करा, आणि 4 प्रमाणपत्र रद्द झाले की मराठ्यात आपण मीडिया ट्रायल घ्यायची आणि आपण सांगून द्यायचं हे प्रमाणपत्र टिकणार नाहीयेत. मग मराठ्यांच्या गरीबाच्या पोरीने ऍडमिशन घेतलेत, पुरं भयभीत व्हायला लागले ना. पण आमचं नशीबच चांगलं, आम्हाला ते पत्र हाती लागलं, बावनकुळेने दिले. त्याच्याकडून काम नाही करत. कोणचा नेता त्यांनी सांगितलं मग बोलतो मी त्यांना. मी असं बोलत नाही मग कुणाचा. बघा, आरोप मी सत्य असेल तर करतो. त्यांच्या अंगात ते समाजावर अन्याय करायचा किडा आहे. किडा मोरुस्त पहिल्या फडणवीस नाही राहिला ते माणूस. त्यांनी पहिलं व्हावं, काय अडचण नाही लोकांना. आणि मी बी 1 वर्षात फडणवीस साहेबांना बोललेलं दाखवा मला. मुंबईनं आल्यापासून एक शब्दाने दुखवला नाही. कारण आम्हाला वाटलं यांनी हैदराबादचा GR काढलाय, 100% माणूस हो गोरगरिबांच्या लेकराचं मराठ्याचं कल्याण करी. काय आता देवतांना तरी साकडं घालून करावं का? यांच्या नियतीच ठेकायला राहिल्या नाही. मंत्रिपदाचा गैरवापर करून गोरगरिबांच्या लेकराच्या आयुष्य, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं. अशांसाठी साकडं तरी देवाला का घालावं? गोरगरिबांच्या जनतेला सुखी राहावी म्हणून आपण साकडं घालावं. तर नाशक्या लोकांसाठी आपण आता देवापाशी तरी साकडं किती घालायचं? हे त्या साकड्याने ठेकल नाही. आता ठेकल अन्न आपल्या शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या, मायक्रो ओबीसीच्या हातात, धनगरांच्या हातात. हे यांना वोट आणायचं आता आपल्या हातात. आता आपणच काम करू, यांना वोटण्यावर आणायचं. 19 वर्षानंतर मी करतो.